स्वामींची कृपा माझ्यावर खूप आधीपासूनच आहे, याचा मला अनेक वेळा अनुभव आला आहे. तुम्हालाच का अनुभव येतात असे विचारणारे भेटले. मग हाच प्रश्न मी माझे गुरुजी श्रद्धेय सु अण्णाजी कवीश्वर महाल नागपूर यांना विचारले. त्यांनी पुढील प्रमाणे समजावून दिले. अनुभव आलेल्या काही लोकांची ही भावना असते, ही कुणाला सांगायचे नाही, हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत. तर कुणी आपली टिंगल होईल म्हणून किंवा आपली अंधार श्रद्धाळू किंवा मागासलेली अशी ओळख होईल म्हणून सांगत नाहीत. पण असे नसते. तुम्हालाही जर अनुभव येतात तर ते स्वच्छ भावनेने लोकांपर्यंत पोहोचवा. हजारातून एक जरी तुमच्यामध्ये भक्ती मार्गाला लागला तरीही तुम्हाला खूप मोठं पुण्य मिळेल. अरे रमण, व्यसनाकडे वळवणारे खूप मिळतील, पण भक्ती मार्गाला लावणारे खूप कमी मिळतात. तुम्ही त्यांच्यातले व्हा. तेच वाक्य मी माझ्या गुरूंचे लक्षात ठेवले आणि त्याकरिता हा प्रपंच श्री अण्णाजी कवीश्वर यांनीच मला स्वामी सेवेत आणले. तर काय आहे अनुभव? माझ्या वडिलांनी नागपुरात मेन रोडवर एक दुकानाचा कमरा घेऊन ठेवला, जेणेकरून माझ्या 2 मुलांपैकी कोणाला व्यवसाय करायचा असेल तर कामात येईल या भावनेतून. पण वेळेच्या आधी आम्ही दोघेही भाऊ लहान असल्याने तो कमरा किरायाने एका व्यक्तीला भाड्याने दिला की जेव्हा आम्हाला गरज राहील तेव्हा तो कमरा खाली करून देईल. या बोलीवर बराच काळ गेला. माझे संगणक विषयात शिक्षण पूर्ण झाले, पण नोकरीच्या संधी सर्व बाहेरूनच यायच्या. वडिलांची इच्छा होत नव्हती, बाहेर पाठवायची आजच्या सारखी वेळेस मनस्थिती नव्हती राहत. पालकांनी असो वडिलांचे म्हणणे होते की मोक्यावर आपला चांगला मोठा दुकानाचा कमरा आहे, तिथेच तू एखादा व्यवसाय कर. मग आमचे ठरले. याप्रमाणे बाबा व्यक्तीला बोलले की आम्हाला आता गरज आहे, तुम्ही कमरा खाली करून घ्या. त्या व्यक्तीने तिथे दातांचा दवाखाना टाकला होता, परंतु तो व्यक्ती पूर्णपणे बदलला आणि खाली करायचे 1 लाख मला द्या, मग मी खाली करतो, नाहीतर खुशाल कोर्टात जा अशी धमकी देऊ लागला. त्यावेळेस म्हणजे 1994-95चा 1 लाख म्हणजे खूप मोठी रक्कम होती. त्यावेळेस मला नुकतेच श्री अण्णाजी भेटले होते आणि मी स्वामी समर्थ सेवेत लागलो होतो. स्वामींचे नागपुरात मोठे मंदिर व्हावे याकरता आमची धडपड सुरू होती. नागपुरात बेसा इथे स्वामीचे मोठे मंदिर झाले आहे. या मागे हेच अण्णाजी यांचीच प्रेरणा आहे. माझा प्रॉब्लेम मी श्री अण्णाजी यांना सांगितला की नामस्मरण करीत राहा आणि रोज सकाळी हनुमानाचे दर्शन घे, पण लक्षात ठेव, वेळ एकच ठेवायची, ती कधीच टळली नाही पाहिजे. नित्य सुरू झाले. दिवस गेले, महिने गेले. माझे काम नियमित अखंड सुरू होते. नागपुरात ठिकठिकाणी स्वामींची आरती आयोजित करणे, जप यत्न करणे, स्वामींचा फोटो प्रिंट करून विकणे, या माध्यमातून मंदिराकरिता देणगी गोळा करणे सुरू केले. माझी खाजगी नोकरी सुरू होती. असे एकंदर चालू होते. माझा भाडेकरू त्रास देतच होता. एक दिवस अण्णाजी माझ्या घरी आले आणि त्यांनी स्वतःहून विचारले, काय रमण, काय म्हणतो तुझा भाडेकरू? मी मंद हसून माझ्याकडे पाहत होते. अचानकपणे मला काय झाले, माझे स्वतःवर नियंत्रण राहिले नाही. मी त्वशाने उठून म्हणालो, स्वभावाचा म्हणून कुप्रसिद्ध होतो, आणि म्हणालो, अण्णाजी काहीही झाले नाही, तुम्ही ही सेवा सांगितली, काही उपयोग नाही मला वाटत. तुम्हाला ती तुमच्या स्वामींना फक्त मला राबवून घ्यायची आहे. अहो अण्णाजी, तुमच्या स्वामींच्या मागे लागण्यापेक्षा 4 मवाली हाताशी धरले असते तर आजपर्यंत माझे काम झाले असते. अजून बरंच काही. थोड्या वेळाने शांत झाले आणि अण्णाजी जागेवरून उठले, माझ्या खांद्यावर हात ठेवला. आता पण ते मंद हसत होते. थोडा वेळ थांबले आणि निघून गेले. असेच 8 दिवस गेले. एक दिवस रात्री माझा तोच किरायदार एक टेम्पो घेऊन आला. सर्व सामान त्याने त्या क्लिनिक मधले त्या टेम्पोमध्ये भरले. पेंट म्हणून जे काही लिखाणा होते, नाव वगैरे मिटवले. आम्ही वरच्या माळेवरच राहत होतो आणि आश्चर्याने बघत होतो की हे काय होत आहे. तेवढ्यात तो वरती आमच्या घरी आला आणि बाबांना म्हणाला, हे घ्या तुमची चाबी, मी रूम खाली केली आहे. बाबा म्हणाले, तुम्ही मला डिपॉझिट बद्दल 10,000 देऊन जा. त्यावर तो उत्तरला, नको मला डिपॉझिट, परत ते तुम्हीच ठेवा, आणि ताडताड निघून गेला. आश्चर्य, जो व्यक्ती रूम खाली करायचे 1 लाख मागत होता तोच आज स्वतःचे 10,000 पण परत घेईना. आम्हाला काही कळतच नव्हते, हे काय होत आहे. मला शांत बसवीन. आम्ही या प्रकरणाचा मुळाशी जायचे ठरवले. माझा एक नातेवाईक त्या व्यक्तीला ओळखायचा. त्याने गाठले आणि त्या प्रकरणी अधिक माहिती काढण्याची विनंती केली. तो नातेवाईक या किरायदाराला भेटला गेला. त्याला किरायदाराने सांगितले की तो शासकीय दंत महाविद्यालयात नोकरीला आहे आणि खाजगी प्रॅक्टिस पण करीत होता. याची कोणीतरी मंत्रालयात तक्रार केली आणि मंत्रालयातून महाविद्यालयात पत्र आले. यानुसार महाविद्यालयाने त्याला सांगितले की नोटीस दिली आणि बरखास्त का करण्यात येऊ नये विचारणा केली, म्हणून त्याने ताबडतोब रूम खाली केली. त्यावेळेस दौलतराव आहेर हे वैद्यकीय मंत्री होते. या संदर्भात दुसऱ्या दिवशी ते मुंबईला जाणार होते. नातेवाईकाने आम्हाला सांगितले की विचारले की तुम्ही तक्रार केली काय? बाबांनी
त्यांनी सांगितले की हा व्यक्ती शासकीय नोकरीत आहे. हेच आम्हाला माहीत नव्हते. आता खरी कथा पुढे आहे. मुंबईवरील हा किरायेदार परत आला आणि एक दिवस सहज माझ्या नातेवाईकाला रस्त्यात भेटला. त्याने सांगितले की मंत्रालयात गेल्यावर त्याला कळले की त्याचा परिचित कुणी बाबू होता. त्याने सांगितले, एक म्हातारे गृहस्थ आले आणि त्यांनी सरळ मंत्रीकडे जाऊन तुमची लेखी तक्रार केली होती आणि त्या तक्रारीवर माननीय मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यावर विचारले की गृहस्थांचे नाव सांगू शकता का? तेव्हा त्या बाबूने फाईल मागवली. आश्चर्य, फाईलमध्ये कागदपत्रे व्यवस्थित, पण तक्रार तेवढी गायब. बापूने वर्णन केले, असे म्हातारा गृहस्थ, पांढरा सदरा, पांढरे धोतर, डोक्यावर टक्कल, उंच आणि मजबूत शरीर. वरून बाबू हे सुद्धा बोलला, इथे हजारो लोक येतात, पण हा माणूस कसा काय माझ्या लक्षात राहिला देव जाणे. आणि मुख्य म्हणजे हा डायरेक्ट साहेबांच्या केबिनमध्ये गेला, पण मला साहेबांनी बोलावून घेतले. लक्षात आले की किरायेदाराने विचारले की तुम्ही तर माझ्या घर कच्चे नातेवाईक आणि कुठल्याही नातेवाईक किंवा परिचिताला ओळखता का? खरं सांगायचं म्हणजे असे कुठलेही व्यक्तिमत्व आमच्या कुटुंबात नाही. ते कोण होते आता तेही मी सुद्धा सांगायची गरज नाही. काही काळाने त्या ठिकाणी संगणक प्रशिक्षण संस्था सुरू केली. उद्घाटन नाही करणे, अक्कलकोटवरून स्वामींच्या पादुका आणल्या आणि अण्णाजी कविश्वर यांनी माझ्याकडून त्या ठिकाणी पूजन करून घेतले आणि मी व्यवसाय सुद्धा सुरू केला. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली ही स्वामींची कथा? तर आवडल्यास आपल्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ 108 लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी अनुभव घेता येतील. तर कमेंटमध्ये सुद्धा श्री स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका.